नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज 17 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या पुसद शहरामध्ये भव्य मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। हे आयोजन सकल हिंदू समाज यांच्या मार्फत करण्यात आले होते। याची पार्श्वभूमी अशी की बांगलादेश येथे जो दलित हिंदू समाज आहे त्यावर जो अन्याय अत्याचार होत आहे, यामध्ये जे महिला, पुरुष, अबालवृद्ध, बालक यांची जी हत्या केली जात आहे, या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ या मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। हा मूकमोर्चा स्वर्गवासी वसंतराजे नाईक चौक येथून निघाला, त्यानंतर महात्मा फुले चौक, बस स्टँड, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्यानंतर सुभाषचंद्र बोस चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, नगरपालिका, त्यानंतर तहसील आणि याचा समारोप आपल्या यशवंत रंगमंदिर पुसद येथे करण्यात आले। जर सांगायचं म्हटल्यास या मूकमोर्चामध्ये अंदाजे 8 ते 10,000 पुसदकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। यामध्ये महिला, पुरुष, लहान मुलं मुली, त्याचप्रमाणे अबालवृद्ध यांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता। इथे आल्यानंतर सकल हिंदू समाजातर्फे तहसीलदार महादेव जोरवर यांना सकल हिंदू समाजातर्फे निवेदन देण्यात आले आणि त्यामध्ये असे उल्लेखित होते की बांगलादेश इथलची जी परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे, प्रशासनामार्फत, शासनामार्फत त्यावर लवकरात लवकर प्रतिबंध घालून, आळा घालून ज्या समाजावर अन्याय अत्याचार होत आहे ते अन्याय अत्याचार त्वरित थांबवावे, याकरिता निवेदन सुद्धा देण्यात आले। यामध्ये विशेष म्हणजे जे पोलीस प्रशासन आहे, ट्रॅफिक पोलीस आहेत, तहसील प्रशासन आहे, SDO कार्यालय प्रशासन आहे आणि इतरही प्रशासकीय सेवेमधले जेवढेही कर्मचारी, अधिकारी आहे, यांचा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सहभाग लाभला। जातपात न पाळता सर्व पुसदकरांनी या ठिकाणी एकत्र येऊन आपला एकत्रिततेचा संदेश दिला आणि शांततेच्या मार्गातून मोर्चा काढून, मूकमोर्चा काढून आपल्या सहिष्णुतेचा सुद्धा परिचय करून दिला। यानंतर आपण आपल्या चॅनलवर याच व्हिडिओमध्ये संपूर्ण जी रॅली निघाली त्याचा व्हिडिओ टाकणार आहे, नक्कीच तुम्ही ते सुद्धा बघाल आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल। बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद। आपण भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम इथे संपन्न करणार आहोत। बांगलादेशमध्ये ज्या हिंदू भगिनी बंधूंवरचे अत्याचार झाले, जे मृत व्यक्ती तिथे झाले आहेत, त्यांना आपण श्रद्धांजली वाहत आहे। हॅलो, स्टेडियमवर, सर्वांना स्टेडियमवर जायचं आहे। तिथे थोडा चिखल आहे, तरी सर्व बंधू भगिनींनी आपली काळजी घ्यावी। छोटे मुलं असतील त्यांची काळजी घ्यावी, काही अबालवृद्ध इथे उपस्थित झाले आहेत त्यांची काळजी घ्यावी। इथे हजारच्या संख्येने युवक आहेत, स्वयंसेवक आहेत, त्यांनी या मोर्चासाठी सहभागी झालेल्या बंधू भगिनींना मार्गदर्शन करावे। हातामध्ये जे फलक आहेत, आज जे इथे उपस्थित झालेल्या नागरिकांच्या हातामध्ये जे फलक आहेत, ते जाताना गेटवर असलेल्या स्वयंसेवकाकडे आपल्याला जायचे। आज मूकमोर्चाची सांगता झाल्यानंतर जे फलक आपल्या हाती आहे ते स्वयंसेवकाकडे हस्तांतरित करायचे आहे। थोडं चिखल असेल, कृपया सर्वांनी आपली काळजी घ्यायची आहे। श्रीराम भैया अतिशय उत्स्फूर्तपणे निघालेल्या मोर्चामध्ये बंधू भगिनी उपस्थित झाले, व्यापारी बंधू भगिनी उपस्थित झाले, तीव्र निषेध नाही।